हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी सरू आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज सकाळीच एलकुंचे बाबा म्हणजेच मामा आले होते. काही कामानिमित्त आले होते, तर मी त्यांच्यासोबत जराशा गप्पा मारल्या आणि ते आमच्या घराचे बाहेर रूमचे काम चालू होते. मग वरचे बाबा गेले रूमवर. मोठे बाबा, मामा आणि मोठी आई आम्ही बसलो होतो पायरीवर. मग काय मनूताईला म्हटले जा ठंडा घेऊन या. मग ठंडा प्यालो आणि मग मी माझ्या ऑफिसचे लॉग इन केलं. तेवढ्यात इथे माहीर येतो आणि त्याची खूप दंगामस्ती चालू असते इकडे आज. आणि ते नक्ष आणि माझे अहो पबजी खेळत होते, तर ते पाहत होते. मग थोड्याच वेळात इथे नितीक्षा ताई आणि विजय भाऊ आले होते. बघा त्यांची मुलगी खूप क्यूट आणि गोंडस आहे. दादा वहिनी आणि ताई आणि भाऊ हे सर्व चालले होते मराठे पाड्याला. तिथे ना शिवाजी महाराजांचे छानसं असं मंदिर बनवलेलं आहे, तर तिकडे चालले होते. माझं ऑफिस होतं ना, म्हणून मला काही जायला जमलं नाही. तरी ते विजय भाऊ आणि वहिनी दोघे मिळून माझी मज्जा घेत होते. अशी मज्जा मस्ती करत ते निघाले जाण्यासाठी. आणि ते आई काशीमध्ये काहीतरी करत होत्या. मग मी, स्वरा, मनूताई आम्ही तिघेजणी गेलो तिकडे पाहण्यासाठी. तरी ते आईने छान अशी रोपं लावली होती. आता ही कसली लावली होती हे मला माहीत नाही बरं का, तरी मी आईला विचारून सांगेन तुम्हाला. मग इथे मी काहीशी हेल्प करायला गेले, पण मला काही जमलंच नाही. मग आई म्हटल्या राहू दे मी करेन. मग इथे आईने भेंडी, डेट, वांग अशी यांची सगळी रोपटं लावली होती. आता पावसाळ्यात बाहेरची भाजी खाण्यापेक्षा घरात लावलेली भाजी खाण्यात खूप मजा आहे, म्हणून ही घरात लावली, घरात खाण्यासाठी. खूप अशी मेहनत घेते आई या काशीमध्ये. मग ह्याची भाजी चविष्टच लागणार ना. मग इथे मी भाकरी भुजण्यासाठी उन्हावणी घेतलं होतं. मग ते पीठ मळत होते आणि मग आज म्हटलं पाऊस नाही तर बाहेरच्या चुलीवर भाकरी टाकूया. मग काय आणली पडवीमधनं खापरी आणि ठेवली चुलीवर. मग इथे अगोदर मी बाबाच्या भाकरी पटापट भुजून घेतल्या आणि मग आमच्या भाकरी करत होते. आणि ते एकीकडे आई चाय पीत होत्या. मग माहीर आला आणि मस्ती चालू झाली. गोल्या मातीत खेळत होता. मग माहीरला म्हटले जा बाबा त्याला घेऊन जाऊ. पटापट भाकरी टाकून घेतल्या आणि इथे माझी चूल देखील छान पेटली होती. मग पटापट अशा भाकरी टाकून घेतल्या आणि मग इथे स्वरा चालली होती त्या घरी, म्हणजेच मोठ्या घरी बंगल्यावर. आणि मग मनूताई आल्या होत्या तयारी करायला. छान अशी तयारी केली होती. त्यांना म्हटले काढू का फोटो, तर बघा कशा हसत होत्या, खूप छान दिसत होत्या. मग काय मी माझ्या कामाला लागले. आणि आपले यूट्यूबवर सुद्धा शॉर्ट व्हिडिओ आहेत, तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.